तुम्ही कधी विमानाने प्रवास करताना काही गोष्टी नोटीस केलेत का? म्हणजे बऱ्याच जणांनी विमानाचा जेव्हा प्रवास केला असेल, त्यावेळेला पाहिलं असेल, की आपण सुरक्षा घेताना काय-काय काळजी करायची, हे विमानात आधीच सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळेला एक महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या सुंदर-सुंदर मुली येतात आणि ज्यावेळेला सांगत राहतात, त्यावेळेला मला फार आवडतं, की त्या काय बोलतात ते ऐकायला. तर ते सगळं बोलत असताना, तर ती सांगत असते, की ज्यावेळेला कठीण परिस्थिती येईल, त्यावेळेला तुम्ही तुमचा ऑक्सिजनचा मास्क आहे आणि तो तुम्हाला घाला किंवा तुम्ही जेव्हा सीट बेल्ट लावता त्यावेळेला तुमचे सीट बेल्ट लावा. चेक करा, इन्शुअर करा, की तुमच्यासोबत जी लहान मुलं आहेत किंवा सीनियर सिटिझन आहेत त्यांच्या तुम्ही बेल्ट व्यवस्थित लावलेला आहे का सीट बेल्ट, तर ते पहा असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याचदा ऑक्सिजन मास्क आधी लावा तुम्ही स्वतःला आणि त्यानंतर तुमच्या मुलांना तो ऑक्सिजन मास्क लावा किंवा त्यांच्यासाठी प्रयत्न करा. असं ठळकपणे ही मुलगी या सुंदर सुंदर मुली सांगत असतात आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात विचार आला की किती निर्दयी आहेत नाही लोक. म्हणजे लहान मुलांना नंतर आधी तुमचं बघा, आधी तुमचं करा, आधी तुम्ही मास्क लावा आणि मग लहान मुलांना वाचवा. खरं तर हे जरी अगदी निर्दयी, इनसेन्सिबल म्हणजे तुम्ही आधी स्वतःचाच विचार करायचा, फार सेल्फिश असं वाटत असेल, तर हाच खरं तर आयुष्याचा फंड आहे. तुमचं मानसिक आरोग्य जपत असताना. म्हणजे मी समोरच्याशी बोललेच नाही, तर त्याला कसं वाटेल? मग त्याच्याशी मला आता जे वाटतंय ते मी आता सांगितलं त्यांना किंवा कोणाला बोलले, तर त्यांना किती वाईट वाटेल? मग त्यांनी मला ते मला खूप बोलत होते सगळ्या कार्यक्रमात. पण मी काहीच बोलले नाही. माझा अपमान होत होता, पण मी काहीच बोलले नाही कारण समोरच्याला वाईट वाटायला नको किंवा मग मी माझं ऑफिसचं काम, घरचं काम किंवा इतर सगळे नातेमंडळी या सगळ्यांना सांभाळत असते. सगळी माझी तारेवरची कसरत करत असते. कारण त्यांना कसं वाटेल मी कार्यक्रमाला गेले नाही तर, मी त्यांच्याशी बोलले नाही तर किंवा मी ऐकलं नाही तर, मी वेळ दिला नाही तर, तर त्यांना कसं वाटेल यापेक्षा मला कसं वाटतं हे जास्त महत्त्वाचं. सो हा नियम मला इथे जास्त नमूद करावासा वाटतो, की मानसिक आरोग्य याबाबत बोलत असताना स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं आहे का हे बघायला हवं. तुमचं स्वतःचं मानसिक आरोग्य जेव्हा जास्त चांगलं किंवा जास्त स्ट्रॉंग असेल, त्यावेळेला तुम्ही इतरांच्या मानसिक आरोग्याची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकणार आहे. विमानात अडचणीची परिस्थिती आल्यानंतर जर तुम्हालाच ऑक्सिजन घेता येत नसेल, तर तुम्ही बाळासाठी किंवा तुमच्यासोबत असणाऱ्यांना मदत नाही करू शकणार आहे. त्यामुळं आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क, त्यानंतर तुम्हाला जी एनर्जी येईल किंवा त्यानंतर तुम्ही जी स्ट्रॉंगली तुम्ही जी मदत करू शकता, ती तुम्ही आजारी असल्यानंतर नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण आजारी असतो, आपलं मन आजारी असतं, तेव्हा समोरच्याचं मन राखावं, समोरच्याला बरं वाटावं किंवा समोरच्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं वाटावं यासाठीचे आपल्याला प्रयत्न करता येत नाहीत, हे मान्य करूयात. त्यामुळं मानसिक आरोग्य आधी स्वतःचं, हे स्वतःलाही समजवूयात आणि इतरांनाही समजवूयात. हे सगळं करत असताना मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी किंवा माझ्यासाठी वेळ देते का? म्हणजे फिजिकल फिटनेसच्या या सगळ्या सध्या ट्रेंडमध्ये वाहत असताना माझ्या मेंटल फिटनेसचं काय हे मी बघायला हवं. हो, माझ्या माझ्या मेंटल फिटनेस अधिक जास्त चांगला असेल तर मी इतरांचा जास्त करू शकणार आहे. माझ्या मुलांचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा किंवा माझ्या पार्टनरचा किंवा माझ्या इतर कुटुंबियांचा. यासाठी आधी स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार करा. म्हणजे मला वाईट वाटत असेल, या गोष्टीनं मला छान वाटत नाहीये ना, समोरच्याला बरं वाटावं यापेक्षा मला किती बरं वाटतं, या सगळ्याचा आधी विचार करूयात. स्वतःसाठी वेळ राखून ठेवूयात आणि स्वतःचा मानसिक फिटनेस किंवा मेंटल फिटनेस जपता आला तर तुम्हाला इतरांना किती छान मदत करता येते की नाही ते पहा. सो हा सगळा प्रवास मला तरी हे शिकवून गेलाय. मला तर असं वाटतं की प्रत्येक प्रवास जो अगदी पाऊलवाटेवरती चालणारा असेल किंवा अगदी विमानातून, पाण्यातून कुठूनही प्रवास करणारा असेल, तर प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी शिकवत असतो, नवं काहीतरी जोडून देत असतो. तुम्हाला अशा प्रवासात काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतात का? किंवा अशा काही अनुभवाला आलेल्या आहेत का? की ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन धडा देऊन गेलेत किंवा नवीन काहीतरी शिकवून देऊन गेलेत? असतील तर नक्की आमच्याशी शेअर करा. पण सध्या स्वतःचं मानसिक आरोग्य अधिक जपा. आधी मी आणि नंतर तुम्ही. या सगळ्या गोष्टीचा हा फंडा लक्षात ठेवूयात आणि अधिक निरोगी राहूयात. हसत राहा, मोकळेपणाने बोलत राहा. बाय.